मध्ये म्हणजेच अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता पोस्टच्या माध्यमातून ते जिल्हाधिकारी यांनी सांगितले सरळ की जे बांधकाम कामगार आहे त्यांचे साहित्य वाटप जे आहे बंद करण्यात आले, तात्पुरते स्थगित करण्यात आले. संपूर्ण माहिती घेऊयात मित्रांनो, कारण की कोणत्या पण जिल्ह्यामध्ये कधीसुद्धा बंद होऊ शकतात. त्यासाठी लवकर अपॉइंटमेंट घेऊन तुमचा साहित्य घेऊन टाका. सक्रिय बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणारे जे आहे आता अत्यावश्यक संचाच्या वाटपाबाबत जिल्हाधिकारी कार्य विशेष येरेकर यांनी आवाहन देत अमरावती 13 तारखेनंतर जे आहे आता 13 तारखेनंतर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीकृत जिवंत सक्रिय बांधकाम कामगारांना घरगुती वस्तू संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप 10 फेब्रुवारी 2026 रोजी रेणुका विहार कचरा 29 MZ ढाबा नांदगाव खडकेश्वर रोड जिल्हा अमरावती येथून सुरू करण्यात आला होता. परंतु या जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांमधील कामगारांना या ठिकाणी येऊन घरोपयोगी संच, सुरक्षा संच, अत्यावश्यक संच जो आहे हा घेऊन जाणे हे सुरक्षितरित्या दृष्टीने सोयीने नाही. त्या वाटपाच्या ठिकाणी दररोज सुमारे 3000 कामगारांना वाटप करण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी व गोंधळ निर्माण झाल्यामुळे व्यवस्थेचा हा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. कारण की यासाठी सक्रिय बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या घरोपयोगी संच, सुरक्षा संच, अत्यावश्यक संच हे तिन्ही संच सोबत मिळत आहे. त्यामुळे संचाचे वाटप तात्काळ बंद करण्यात येत आहे. याबाबत सर्व बांधकाम कामगारांना स्तरावरून अवगत करण्यात यावे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हे स्वतः पोस्ट करून सांगितले आहे. तसेच तालुका स्तरावर विभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस विभागीय यांच्याशी समन्वय साधून योग्य ते नियोजन करून साहित्य वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात यावी, अशी माहिती सविस्तर तालुका स्तरावर एका दिवशी जास्तीत जास्त 500 बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यात यावे अशी माहिती देण्यात आली आहे. आणखी त्यामध्ये मित्रांनो करण्यापूर्वी या कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या प्राधिकरणानुसार जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 56 नुसार बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या घरोपयोगी संचाचे जे आहे आता सुरक्षा संच, अत्यावश्यक संचाचे वाटप करताना कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही यासाठी हे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. याबाबत कोणतीही कुचराई आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व कलम 56 अनुसार हे कार्यवाहीस पात्र राहील याची नोंद घ्यावी. कारण की आता सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना हे आदेश देण्यात आले, तलाठी यांना आणि जे आपले तहसील असतात त्यासुद्धा विभागाला हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे. कारण की आता तुम्हाला तुमच्या तालुक्यातच हे संच मिळणार आहे. कारण की एका ठिकाणी 3000 कामगारांनी गर्दी केली, त्यामुळे गोंधळ भांडणं झाले आणि पैशांची सुद्धा मागणी करण्यात आली. गोंधळ बघून त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्येच तालुक्यामध्येच तुम्हाला तुमचं नियोजन करून तुमचा जो संच आहे सेफ्टी संच, अत्यावश्यक संच किंवा भांडे संच तुम्हाला मिळाला नसेल, तुम्ही अपॉइंटमेंट घेतली असेल तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे. तात्पुरती नोंदणी थांबवण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ घ्यावा लागेल. लगेच हे चालू होणार आहे. नियोजन झाल्यानंतर लगेच अपॉइंटमेंट बुक होतील आणि तुम्हाला लवकरात लवकर याचं वाटपसुद्धा होणार आहे. महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांसुद्धा पाठवा. कारण की तुम्ही जर अपॉइंटमेंट बुक केले असेल दुसऱ्या जिल्ह्यातील असाल तर दुसऱ्या जिल्ह्यातील तुम्ही जर असाल तर तात्काळ जाऊन तुमचं ते वस्तू घेऊन टाका. कारण की असं हे सुद्धा कोणत्याही जिल्ह्यामध्ये हे बंद होऊ शकतं. एका जिल्ह्यामध्ये हा नियम लागला म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये नियम हा हळूहळू लागेलच असं गृहीत धरूयात. कारण की मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.